मित्रांनो, बेरोजगारी ही आपल्या देशासमोरची एक मोठी समस्या आहे। शहरांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, पण ग्रामीण भागात अनेकदा लोकांना हातावर पोट घालावं लागतं। अशा वेळी गेली अनेक वर्ष लाखो कुटुंबांना दिलासा देणारी योजना म्हणजे मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना। गेल्या 2 वर्षात देशभर या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कामगारांची संख्या घटली असताना महाराष्ट्राने मात्र एक वेगळं उदाहरण घालून दिलं आहे। इथे कामगारांच्या संख्येमध्ये तब्बल 38% वाढ झाली आहे। आज आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्राने हे यश कसं मिळवलं, इतर राज्यांचं चित्र कसं आहे आणि या योजनेचा खरा फायदा कोणाला होतो। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा। आकडेवारीकडे पाहिलं तर महाराष्ट्राने मागील 2 वर्षात ग्रामीण रोजगारात मोठी झेप घेतली आहे। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रात मनरेगा खाली 37 लाख कामगार होते। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ही संख्या वाढून थेट 51 लाखांवर पोहोचली, म्हणजेच केवळ 2 वर्षात सुमारे 38% वाढ। याच काळामध्ये देशभरात मात्र उलट चित्र दिसलं। एकूण कामगारांची संख्या 8.58 कोटींवरून 8.88 कोटींवर आली, म्हणजे साधारण 10% घट। यावरून स्पष्ट होतं की महाराष्ट्राने ग्रामीण रोजगारामध्ये इतर अनेक राज्यांना मागे टाकलेलं आहे। कामगारांची संख्या वाढणं हे महत्त्वाचंच आहे, पण त्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे। महाराष्ट्रात सध्या मनरेगा अंतर्गत कामगारांच्या दैनिक वेतनवाढ 312 रुपये आहे। हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे। निश्चितच हरियाणा आणि पंजाब सारख्या राज्यात अधिक वेतन दिलं जातं। हरियाणामध्ये 400 रुपये प्रतिदिन, तर महाराष्ट्रानेही ग्रामीण कामगारांना योग्य मोबदला देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे। चला आता थोडं इतर राज्यांचं चित्र पाहूयात। पंजाब गेली 3 वर्ष दरवर्षी 10 लाख कामगारांना रोजगार मिळवून देतो। हरियाणा कामगारांची संख्या 4 लाखांवरून 5 लाखांवर गेली, म्हणजे 25% वाढ। वेतन दर 400 रुपये प्रतिदिन। गुजरात इथे घट झाली आहे। 2 वर्षात कामगारांची संख्या 16 लाखांवरून 13 लाखांवर आली। बिहार कामगारांची संख्या 58 लाखांवरून 56 लाखांवर आली। वेतन दर मात्र फक्त 255 रुपये प्रतिदिन। पश्चिम बंगाल हा सर्वात धक्कादायक बदल। 2022-23 मध्ये 20 लाख कामगार होते, पण पुढील 2 वर्षात सहभाग थेट शून्यावर आला। मग महाराष्ट्रात ही झेप कशी शक्य झाली? अंमलबजावणीतील काटेकोरपणा, ग्रामपंचायतींना थेट जबाबदारी देऊन काम वेळेत सुरू करण्यात आलं, वेळेवर वेतन, कामगारांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा झाले। कामांची विविधता, केवळ रस्ते किंवा गटार काम नव्हे तर जलसंधारण, सिंचन, शेतकऱ्यांना पूरक कामे झाली। महिलांचा सहभाग, महिलांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळाल्या, त्यामुळे घरगुती अर्थकारण मजबूत झालं। या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्राने मनरेगामध्ये आघाडी घेतलेली आहे। मनरेगा योजनेचा फायदा फक्त रोजंदारी मिळते यापुरता मर्यादित नाही, तर गावोगावी पैसा फिरतो, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते। शेतकऱ्यांना पूरक कामे झाल्याने शेतीचं उत्पादन सुधारतं, स्थलांतर कमी होतं आणि लोक गाव सोडून शहरांकडे पडत नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण समाजाचा आत्मविश्वास वाढतो। ही योजना खरंच रिकाम्या हाताने काम देणारी ठरली आहे। तर मंडळी, देशभर मनरेगा मध्ये घट होत असताना महाराष्ट्राने मात्र तब्बल 51 लाख कामगारांना रोजगार दिला आहे। ही वाढ केवळ आकडेवारीतील नसून ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने विकास होत असल्याचं प्रतीक आहे। तुमच्या मते बाकी राज्यांनीही महाराष्ट्रासारखं काम केलं पाहिजे का? कमेंट मध्ये तुमचं मत जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।